नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप वेगळा दिसतो आणि खूप भार दिसतो. मी आता पुण्यामध्ये नाही आहे, मी पुण्याच्या सॉरी मी मुंबईमध्ये, मी सांगून टाकलं मी कुठे येते. सॉरी, मी मुंबईमध्ये नाही, मी मुंबईच्या बाहेर आहे, म्हणजे पुण्यामध्ये. मी ऑलरेडी सांगून टाकले. आणि दिदी नाही आज ब्लॉगमध्ये, तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवतो, ठीक आहे. डिस्क्लेमर असेल की दिदी नसणार आहे, तर तुम्हाला आणखीन जास्त ब्लॉगमध्ये मजा आहे. दिदीच्या बद्दल दुसरं कोणतरी असणार, ती म्हणजे माझी मम्मी, जी तुमची लाडकी आहे. तुम्ही आईच्या ब्लॉगला खूप प्रेम द्या, त्याच्यामुळे आज मी आईला घेऊन जात आहे एका छान अशा ठिकाणी जिथं आईला खूप दिवस झालं जायचं होतं. सो आज मी आईला घेऊन जात आहे. खूप दिवसांची इच्छा आहे आईची. सो आज मी आईला घेऊन जाते. दिदी नाही आली शकली कारण दिदी होती बिझी, तिचं स्केड्यूल खूप बिझी होतं आणि तिला ना जॉबला सुट्टी नाही भेटली कारण दिवाळीमध्ये तिनं खूप दांड्या मारल्यात आणि आज ती ऑफिसला गेली. आणि आज मी पुण्याला आलो आहे, मम्मीसोबत चाललेलो आहे. मी तिकडे चाललो आहे आणि आता मम्मीला बोलू, मम्मी आई चल ना. हे बघा आमची आई. चल फटाफट घे ना. मग थांबा जरा थांबा. हे बघा धावपळ बघा. जेव्हा निघायचं आहे ना तेव्हा ह्या लोकांना सुचतं की काय घ्यायचं काय नाही. मी तुम्हाला माझी माव पण दाखवतो, सगळ्या गोष्टी दाखवतो, ठीक आहे. पण आता थांबा, आता खूप बिझी आहे. वा 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 वा, छान छान. तुटला चप्पल आईचा, जायच्या आधीच पण होती लागली बघा आमच्या आईला. आई तोंड किती पांढरं गेलं इथं बघ किथं. हा खाली. हे कोणाचं आहे आई आपले? मग इकडे का वळायला टाकले? आमच्या बांधकाम किती झाले आई माऊचं पूर्ण. आमच्या मावशीचं बांधकाम पण दाखवतो, मला घर पण दाखवतो तुम्हाला, पण आता नाही, आल्यावर दाखवाय. आता चाललो. आता माऊचा घाल थोड्या वेळपर्यंत. आईचा चप्पल तुटली. माऊ खूप खवळते आमच्या दोघांना पण, कारण ती मोठी बहीण आहे आमच्या आईची, अशी मारती. गाईज आम्ही दोघं पण पुण्याला आलो ना, काळं पडलेलं माहिती का, फक्त आणि फक्त काही क्षणामध्ये. आई तर खूपच जास्त पडली, मी तर थोडा पडलोय. पण ते हायड्रेशन असतं ना, हायड्रेशन हे असं कमी होतं. आणि मी पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्ये पाणी नाही पिलो, कारण सुटकेसमध्ये बॉटल होती आणि मी बिलकुल पण पाणी नाही पिलो. आता माऊचा चप्पल घातलाय, माऊ खवळते तिला. आता पुण्याचं वातावरण खूपच छान आहे. ठीक आहे चालतं. काय मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे नंतर, ठीक आहे. आता नाही सांगणार, नंतर सांगूयात. मुंबई ही पकड कुठे काय, पुण्याची ट्रॅफिक एवढी क्रेझी आहे ना, काय सांगायचं. मी जेव्हा मुंबईहून आलो ना पुण्याला, इकडे गोडाऊन स्टॉप आहे, तिकडे मला 25 to 30 मिनिट्स लागले घरी पोहोचायला. फक्त 1 किलोमीटरवर घर होतं माझं आणि तिकडून 30 मिनिट लागले भाई मला ऑटोमध्ये, कारण तिकडे पोलीस नव्हतं एक पण गोडाऊन चौकामध्ये आणि सगळं जाम झालं होतं. मग इतका लेट झाला ना, मला लवकर राहायचं होतं आणि लवकर राहायचं होतं. मला खूप काम आहे आता, एका दिवसामध्ये ते काम कम्प्लीट करायचे आणि वापस लगेच मुंबईला जायचं आहे. त्याच्या आधी एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे आळंदीला जायचं आहे. तो आम्ही सांगून टाकला आताच, आणि तसं पण तुम्हाला थंबनेल बघून कळायचं असेल की आज कुठे जायचं आहे. आता आपण चालू आहेत आळंदीला, बघूयात काय होतं काय नाही. आणि याच्या आधी आम्ही खूप ठिकाणी गेलेले आहेत, पण त्या काहीच तुम्हाला सांगितलं नाही, काहीच पोस्ट नाही केलं. ते आम्ही लवकरच पोस्ट करणार आहोत. खूप ठिकाणी 3 ते 4 ठिकाणी जाऊन आलो आम्ही. हे बघा आमची मम्मी. आमची माऊ खूप वाट बघत होती माझी. पाखरा पुण्यामध्ये येणं आणि असं स्टॉल नाही बांधणं हे खूप हे बरं का. जर तुम्ही पुण्यामध्ये येत असाल तर स्टॉल बांधणं हे खूप महत्त्वाचं आहे. जे पुण्याहून बघतात तर त्यांना कळत असेल. पुण्याची स्पेशालिटी आहे, जे पण मुली आहेत, लेडीज आहे, स्टॉल बांधून बाहेर पडायचं. आपल्या मुंबईसारखं नाही हेल्मेट घालून बाहेर पडायचं नाही. आधी स्टॉल, हेल्मेट गेलं तिकडे, असं आहे. आई आमची आई तू पुण्यामध्ये चांगलं वाटते मुंबईमध्ये? हे बघा काय बोलते तू, जिथं आहे तिथं चांगलं वाटतंय ना, पुणे ना मुंबई, जिथे हम लोग उधर अच्छे देखील. इतकी आई किती विचार करून बोलते ना, तुम्हाला पण चांगलं वाटलं असेल आहे ना. यायचं मुंबईला पण तुला? हां आम्ही लगेच मुंबईला जाणार, जास्त दिवस नाही आम्हाला. पुणे थोडंसं आधी मला पुणे खूप चांगलं आहे, नो डाऊट पुणे खूप चांगलं आहे. पण एक सवय लागली ना मुंबईची, मग तेच हे होतं. एक तर ट्रॅव्हलिंग खूप हेक्टिक आहे इकडे, मुंबईची सवय लागली, लोकलला काय एवढी ट्रॅफिक वगैरे नसते त्याच्यामुळे. आमच्या लास्ट आहे ब्लॉगमध्ये फारच ऊन आहे बरं का, फारच. त्याच्यामुळे आम्ही सगळे काळे पडलेले. आता पहिल्यांदा आपण कुठे जाणार? आता आम्ही पोहोचलो आळंदीला, ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा कुठे जाणार, काय करणार सांग? कुठे आणि काय करणार? मोठ्यानं बोल की थोडं. मोठ्यानं आधी हात पाय तोंड व्हायचं, ठीक आहे. आंघोळ करायची? मला ना आल्यावर आंघोळ करायची, म्हणजे तू लई खडूस आहेस, म्हणजे हात पाय तोंड. मी म्हणलं नको माव खवळेल. आम्ही खूप भितो मावला ॲक्च्युली आमच्या. आता इकडे आलो आम्ही, हात पाय वगैरे धुणार
चल ना. आमच्या आईला हाताने पकडलं ओढलं ना लय राग येते. आणि मला सवय आहे, मी जेव्हा आपण दिदीला पण बाहेर घेऊन जातो ना तर हातालाच पकडतो. गाई सगळं इकडून ना. कुठं पाय धुवायचे? तिकडे पण धुतायत सगळं. तिकडे चल ना, जिकडे जास्त लोक आहे तिकडे जायचं असतं. हो 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 जावायचं. सगळीकडे जायचं आता आम्हाला, सगळीकडे जायचं. हो या मित्रांनो, आमच्या आई तोंड पण धुते आणि माझ्याकडे थांबा. कसं करावं आता? आई गो मोबाईल पाण्याकडे माझ्याकडे दिलाय रुमाल. ओके. आणि आई धुते इकडे हात पाय. तो आता तू आई मोबाईल पकड, मला पण हात पाय धुते. ठीक आहे. थंड पाणी नको घेत आहे माझा ब्लॉग. बोल त्यांना काय करतोय मी. बघा वैभव मला हात पाय देतो. इंद्रायणी धुतो का वैभव? तोंड धु, तोंड पडतो. तोंड धु चांगलं. धु डोक्यावर पर मार थोडं. डोक्यावर पर घे ना थोडं. केस धुवू नको, किसणू नको. गाण नसतं डोक्यावर घे ना. असं घे ना. थोडं डोकं लाव, डोक्याला हात लाव. येतोच की डोक्याला हात लाव ना. पाण्यात बुडवा आधी हात. घे घे. चांगलं वाटत नाही? तुझ्या हातामध्ये मोबाईल देऊन चुकी केली मी. नाही हाय की पाण्यात. चल आंघोळ करू का? नको नको. चल. म्हणली आमची मम्मी ब्लॉगर म्हणली आमची मम्मी. वैभव आणि वैष्णवीची मम्मी ब्लॉगर. तुम्हाला कसे वाटले ब्लॉग नक्की सांगा आम्हाला. आता आम्ही जाऊ आहेत मंदिरात. चप्पल घालतेस? मी तर हातामध्ये घेतो. माझा हात पाय ओला आहे ग. आपण जाऊ. कुठून जायचं? इकडून जायचंय ना. इकडून जायचं काय. तर मी पोहोचलोय मंदिरात, पण आज फारच गर्दी आहे. फार म्हणजे नॉर्मल आहे. ऊन चमकते काय. आम्ही ना पेढा घेतलाय बरं का. आणि इकडं पेढा एवढा महाग होता ना. कुठं आहे का? कुठून लाईन आहे? कुठून जायचंय? आम्हाला हेच माहित नाही कुठून जाते ते. मिळालं. आता आपण इकडे रांगेत लागू आहे. आमची आई खूप पुढे चालते. आई हळूहळू या, मला पण घ्या. काय तर आमचं दर्शन झालं जस्ट. खूप चांगल्या पद्धतीने झालं. गर्दी जास्त पण नव्हती. वेळ वगैरे काय लागलेला नाही. आणि आतमध्ये जाऊ देत नाही ॲक्च्युली. मूर्ती पण. आई चल ना. आई कोणाशी बोलत बसली. हां चल. आणि आमचं काहीतरी दर्शन राहिले. खूप गर्दी आहे गाईज. मी बोललो होतो वर नाही आहे, पण जे समाधीचं आहे ना मेन तिकडे खूप गर्दी, खूप मोठी लाईन आहे. पण आम्ही थांबू नाही शकत कारण आम्हाला जायचं आहे. घरी पाहुणे येणार आहेत आणि खूप काही काम आहे. त्याच्यामुळे आई म्हणली लांबून दर्शन घेऊ आणि आपण जाऊया. हे बघा हे मुख्य द्वार आहे. थोडं तिकडे आता शॉपिंगसाठी थांबलोय. जिकडे जातो तिकडे ना आम्ही शॉपिंगच करतोय. आई छोटीच बघा, कारण आपल्या मंदिरात जागा नाही जास्त मोठी. तिकडे बघा शेवटला आहे ना ती वाली छोटी. हा ती वाली. तीच ना आई. काय किंमत त्याची? 300. हा 350. खूप जास्त बोलतायत ना. तुला काय वाटतंय? दाखव मला कॅमेरामध्ये दाखव. आईला काही चप्पल घ्यायचं. ठीक आहे. आणि आईने घेतली मूर्ती तुम्हाला दाखवतो. छान आहे. हे बघा आम्ही जिकडे जातो ना तिकडे ना त्या देवाची मूर्ती घेऊन येतो. ठीक आहे. आता आळंदीला आलो स्वामी. आता विठ्ठल रुक्माची. छान वाटली. तुला आवडली का? कितीची? आई विसरून गेली. 350ला बोलला तो. आम्ही 250ला आणले. महागावाबाळ किती छान दिसतंय ना. आणि घ्यायला लागली आई काहीतरी. आणि आई राहू दे ना. आई चल नंतर आई नंतर आपण जिकडे जाणार त्या देवाची मूर्ती घेऊन हा तेच म्हणतो मी तुला. पण तर ते पाणी ठेवायला घ्यायचं का आई देवाला काहीतरी. आई नको सगळ्या दुकानामध्ये घुसती सगळ्या आहे घरी आपल्या. मी लोकांनी आता चप्पल घेतली आईला. खूप हलकी घेतली. फक्त आणि फक्त 100 रुपयाची. कारण इथून फक्त मुंबईपर्यंत फक्त इकडून मुंबईपर्यंत जायला आम्ही चप्पल घेतली. आता मुंबईला गेल्यावर वेगळे घ्यायचे असं आमच्या आईचं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं असं काय आहे? तू इकडेच घ्यायची नाही चांगली का? तिला खूप चप्पलचा शॉक झालाय वाटतं आता मुंबईला आल्यापासून. मी तिला म्हणजे चांगली घे. ती नाही म्हणजे मुंबईला गेल्यावर घ्यायची. मुंबईला गेल्यावर घेतली 100 रुपयाची. झाला. चलो गाईस फायनली आम्ही आता मतलब चाललो आहेत घरी. खूप चांगले दर्शन झालं. आता कोणतरी पाहुणे येणार आहेत वाटते. तो त्यांना खायला प्यायला करायचंय. म्हणजे माऊ करेल, मी नाही करेल. आणि इकडे थोडंसं शॉपिंग केली आम्ही. देव वगैरे घेतलाय मस्तपैकी. चल ना. तुला कसं वाटलं? हे बघा आतापर्यंत तिनं स्टॉल नाही बांधला. आता माऊच्या मतलब घरी जायचंय त्याच्यामुळे थांब बांधते थांब. आता माऊ ओरडली असती का स्टॉल नाही बांधला म्हणून. इकडे असंच तिथला नियम आहे इकडला. स्टॉल बांधल्याशिवाय कुठं जायचं नाही बाहेर. त्याच्यामुळं आता घरी चालली त्याच्यामुळे ती स्टॉल बांधत आहे. माऊ तू जर बघत असेल ना तर बघ तुला किती भीती येते.
तिकडे गेलो ना तेव्हा स्टॉल नव्हता हिच्या अंगावर, इथं आलं का नाही मग स्टॉल आला हिच्या अंगावर. बघा आई किती आमची चालाक आहे का नाही. तुम्ही तरी हसती मागं कुठे गेली हसती. हस मी सांगतो माऊला सांगू का गप. गाईज आता मी पोहोचलेलो डायरेक्ट मुंबईला. तुम्हाला ओळखायला असं आलं असं मागचं घर त्याच्यापेक्षा जास्त ओळख आहे. तर मी काय म्हणतोय आम्ही काल आळंदीहून दर्शन वगैरे घेतलं नंतर घरी आलो. पण तुम्हाला सगळं घरचा ब्लॉग घ्यायचा होता म्हणजे माऊ दाखवायची होती काका भैया सगळं माऊचं घर नवीन घर वगैरे सगळं. पण आम्ही एवढं बिझी होऊन गेलो ना. एक तर ही नवजी सोबत ब्लॉग गेला मी एवढं थकलो होतो ना ट्रॅव्हलिंग ना सगळ्या गोष्टी ना भूक लागली होती. मी जाम झोपून गेलो ठीक आहे. मग थोडंसं मित्रांना भेटलो तिकडच्या आणि गल्लीत रे मग तिकडं भेटलो आणि नंतर बरं झालं मी गेलं का नाही. ही बघा अशी भूतीन बनते बघा. मी असलो का नाही ज्या सांगावं लागते बाई थोडस असं राहा तसं राहा ठीक आहे. छान दिसते ती ऑलरेडी तू आहेस ड्रेसला काही हे नकोस देऊ तू. हा थांब मी काय मला यांना बोलतो त्याला. तर तिकडून डायरेक्ट आम्ही मग आज सकाळी काय बोलतात आज सकाळी बसलो आम्ही बसलो काय मतलब आज सकाळ 6:30 बसलो लिटरली 6:30 म्हणलं ब्लॉगचा एंड करायचा एंड मध्ये तरी तू असू दे त्याच्यामुळे चालली ती ऑफिसला. तिला म्हणलं थांब मी वॉशरूम मध्ये होतो तरी पण थांब म्हणलं मी तेच कपडे घातलेत. आणि गाईज असा होता आमचा आळंदीचा ब्लॉग आणि पुण्याचा ब्लॉग. सॉरी जास्त काय आम्हाला घेता नाही आलं कारण मी एकटाच होतो. सांगितलं नाही पुण्याला येऊन पण कारण मी नव्हते सोबत. हा तीच. तर हा ब्लॉग आपण इथं सेंड करू. आशा करतो तुम्हाला आवडला असेल. बाय गाईज आणि बाय काळजी घ्या. बाय बाय इकडे बघ. बाय गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि लाईक कमेंट शेअर.